UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये चढाव होत। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्ये वाद। बीडच्या पालकमंत्री पदावरून मुंडे बंधू भगिनींमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता। पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण खातं तर धनंजय मुंडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची धुरा सांभाळणार। छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा दावा कायम। भाजपचे अतुल सावे देखील मैदानात। पालकमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष। नव्या सरकारचं खातेवाटप जाहीर। देवेंद्र फडणवीसांकडे गृहमंत्री पदासह ऊर्जा, सामान्य प्रशासन, माहिती आणि प्रसिद्धी, त्याचबरोबर कायदे विभाग अशी 5 खाती, तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रालय। अजित पवारांकडे पुन्हा एकदा अर्थनियोजन आणि उत्पादन शुल्क खातं। अजितदादा महायुती सरकारमध्ये दुसऱ्यांदा अर्थ खातं सांभाळणार। महायुतीच्या खातेवाटपामध्ये नवीन चेहऱ्यांना महत्त्वाची खाती। शिवेंद्र राजे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी खातं, तर मकरंद पाटलांना मदत आणि पुनर्वसन, जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास खात्याची जबाबदारी। फडणवीस सरकारमध्ये काही मंत्र्यांची खाती जैसे थे। चंद्रकांत पाटलांकडे उच्च आणि तंत्र शिक्षण, गुलाबराव पाटलांकडे पाणीपुरवठा, स्वच्छता, तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं काय। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चला होणार। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना विश्वासात घेऊन अर्थसंकल्प सादर करणार। अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती। बारामतीमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन। मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी। सरपंच परिषदेकडून सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत बंदची हाक। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध। करमाळ्यातील श्रीदेवीचा माळ ग्रामपंचायत बंद ठेवून आंदोलनाला सुरुवात। राहुल गांधी सोमवारी परभणी दौऱ्यावर। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार। सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये झाला होता मृत्यू। ओबीसी नेत्यांची मुंबईमध्ये आज महत्त्वपूर्ण बैठक। छगन भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यानं नेते एकवटले। नरिमन पॉइंट इथं सायंकाळी 4:30 वाजता बैठक होणार। पुण्यामध्ये शरद पवारांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेचं उद्घाटन। फॅमिली रन 3 मॅरेथॉन स्पर्धेला पवारांकडून शुभारंभ। मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग। बारामतीकर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नागरी सत्कार करणार। शारदा प्रांगण इथं सोहळ्याची जोरदार तयारी। शहरामध्ये ठिकठिकाणी अजित पवारांच्या स्वागतासाठी बॅनरबाजी। मुंबईतील नीलकमल बोट अपघात प्रकरणी मृतांचा आकडा वाढता। बोटीतील बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला। मृतांची संख्या आता 15। मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण आणि ट्रान्स हार्बरवर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।